एकनाथ शिंदे यांचा महायुतीमधून गेम होणार, खासदारांचा मोठा गौप्यस्फोट. काय आहे सविस्तर प्रकरण? माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. राज्यात महायुती सरकारमध्ये अंतर्गत कुरघोडीचे राजकारण वाढल्याचा चर्चा सध्या जोर धरू लागल्या आहेत. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांना भाजप घेरण्याच्या प्रयत्नात असल्याचं बोललं जात आहे. ठाणे महापालिका निवडणुकीपूर्वीच भाजप स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू करून त्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाणे महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा लागला पाहिजे असे स्पष्ट संकेत दिले आहे. भाजपने यासाठी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना ठाण्यात सक्रिय केले आहेत. नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्यास सुरुवात केली असून त्यांच्या माध्यमातून ठाण्यामध्ये भाजप आपली ताकद वाढवत आहे. यामुळे शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. शिंदे समर्थक नेत्यांनी देखील आम्हीही नवी मुंबईत जनता दरबार घेऊ अशी भूमिका घेतली आहे. माजी खासदार संजीव नाईक यांनी भाजप ठाण्यात स्वबळावर लढवण्याचा स्पष्ट संकेत दिला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी युतीच्या भविष्याबाबत कोणताही निर्णय घेतला नसला तरी स्थानिक पातळीवर भाजपची ताकद वाढवण्याचे संकेत मिळत आहे. 24 फेब्रुवारी रोजी ठाण्यात मोठा जनता दरबार आयोजित केला जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या होम ग्राउंडवर भाजपने मोठी खेळी केल्याचं स्पष्ट होत आहे. ठाणे हे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र भाजपने आता ठाण्यात स्वतंत्र ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेतील सत्ता पूर्णपणे ताब्यात घेण्यासाठी भाजप शिंदे गटाला बाजूला करण्याचे धोरण आखले असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजप शिंदे गटामध्ये युती कायम राहील का की दोन्ही पक्ष वेगवेगळ्या मार्गाने जातील याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागलेले आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष उघड होत असल्याचे चित्र दिसत आहे. भाजपच्या हालचालीमुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची भूमिका काय असेल आणि भाजपची पुढील रणनीती काय राहील यावर राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता देखील झाली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावर लढेल की एकनाथ शिंदे हे स्वबळावरती बाहेर निघून लढेल? आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया नक्कीच कळवा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.